हॅलो गाईस, तरच आम्ही चाललो आहे आमच्या शेताला. पाऊस जरा आता कमी आहे. 2-3 दिवस झाले पाऊस भरपूर आहे. हे बघा मांजर आकांक्षाला बघून कसं पळतंय. तर गाईस, माझ्या हातामध्ये आंब्याची 2 रोपं आहेत. तर आता ब्लॉग आकांक्षा कंटिन्यू करेल. आमच्या घरापासून शेत फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. उन्हाळ्यामध्ये बाईक जाते घरापर्यंत, पण आता पाऊस असल्यामुळे आम्हाला चालतच जावं लागतं. हे बघा, रस्त्याच्या आजूबाजूला सगळं रान झाले, सगळं हिरवंगार दिसत आहे आणि आजूबाजूला खूप झाडे आहेत. इथून शेताला एकटी जायला खूप भीती वाटते. हे बघा, उद्याला आता तरी पाणी कमी आहे. आता थोडा थोडा पाऊस पडत आहे. इकडे सगळा वर डोंगरच आहे. वांदरे पण आहे तिथं. इथे आजूबाजूच्या शेतातील लोक जनावरे घेऊन येतात चारण्यासाठी. रस्त्याला पण थोडं पाणी आहे. हे बघा, मागच्या वर्षी आम्ही बेटीची कुठं लावली होती 40-50 आणि आता त्यांना मस्त छान पालजी पण छान फुटले त्यांना. आणि गेल्या आठवड्यामध्ये खत पण टाकले त्याला. स्वप्नीलने आंब्याचं झाड आणलं होतं, ते पण लावले आता इथे. इथून वर आता शेत सुरू होतं आमचं घरापर्यंत. मागच्या आठवड्यामध्ये औषध मारलं होते रानावरचं, ते पण आता सगळं मेले. हे बघा, वाटेवरती पावसाळ्यात खूप रान होते म्हणून औषध मारले यांनी. हे बघा, इथे नाचणं लावलं आहे. 2 ओप्यामध्ये नाचणं लावलं आहे आम्ही. या ओप्यामध्ये पण पाणी सगळं तुंबले पाऊस जास्त असल्यामुळे. आज नाचण्याला कोळपा घालायचा आहे म्हणून आलो आहे आम्ही, आणि लागवड पण घालायची होती. हे बघा, भात किती छान आले. आता खूप छान फुटवा आले भाताला. पाणी पण खूप साचले आहे ओप्यात, फुल भरलेत सगळे ओपे. सगळीकडे कसे मस्त हिरवेगार वातावरण दिसत आहे.
डोंगरावरती इथे चाळोबाचे मंदिर आहे. स्वप्नील बघा कशी लागवड टाकतायत. पाऊस असा बारीक आहेच. पावसामध्ये लागवड टाकायची एक मजा वेगळीच असते. पाऊस पण खूप पडतोय. स्वप्नील कोळपा घालतायत नाचण्याला. कंटिन्यू 2 तास पाऊस चालू होता. हे बघा ओढ्याला किती पाणी आहे. आकांक्षा खूप घाबरत आहे कसं जायचं आता ह्याच्यातून. बघूनच भीती वाटते. सगळीकडून पाणीच पाणी येत आहे. हे बघा 2 तासामध्ये इतका पाऊस पडला आहे ना, ओढा भरून उलटत आहे आजूबाजूने. हे बघा इकडून पण पाणी जात आहे डाव्या साईडून, समोरून पण जाते. बघा कसं भरून येते. बघा भरपूर पाणी आहे. सगळीकडे पाणीच पाणी. हे बघा किती प्रेशर आहे. सगळीकडून पाणी जात आहे आणि आता आधी इथून ते पाणी इकडं पण जात आहे, खाली पण जाते इकडे. बघा इकडे पण जाते आणि सरळ पाणी बाकी तलावामध्ये. आणि तर चला आम्ही चालू आहे आता घरी. तर आता आम्ही आलो आहे आमच्या इथे गावच्या तलावावरती. तर चला आता तुम्हाला तलाव दाखवतो आमच्या गावचा. आकांक्षा पण भिजली आहे खूप, मी पण. हा बघा आमच्या गावचा तलाव 100% भरला आहे. हा बघा पूर्ण आजूबाजूला
मस्त वाटत आहे इथे, हिरवीगार सगळी झाडे, पाणी. आणि हे बघा आमचं मलेरे गाव. आणि हे खाली तलावाच्या खाली आहे, एक छोटंसं तळं आहे. खाली दिसतं ते मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच जॅकवेल आहे. जे तलावाचं पाणी ओव्हरफ्लो होतं ते जॅकवेलच्या बाजूने ओढा जातो, तिथून जातं. निसर्गरम्य वातावरण. आजरा तालुक्यामध्ये आमचं मलेरे छोटंसं गाव आहे. तर गाईस चला आता जातो आम्ही घरी. रस्त्यावरून पाणी आणि आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी आलं आहे रोडवरती. सगळीकडे पाणीच पाणी. दिवसभर इतका पाऊस पडला, 2 तास पडलेला आहे आज. आकाशात चालले आहे पुढे. येताना आम्हाला कासवाचं छोटे पिल्लू पण भेटले. घरी गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. तर गाईस शेताकडून आता येत असताना आम्हाला कासव भेटलं एक छोटं. तर हे बघा कसं आहे, खूप लहान आहे अजून. तर घरी येऊन आता आम्ही फ्रेश झालो आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. तर आता थोडं जेवण केलं आहे मी, बाकी जेवण करणार आता आणि जेवण झोपतो आम्ही.